व्यक्त केला आहे। संपूर्ण जगभरात उद्या 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होणार आहे। त्यासाठीच्या तयारीला वेग आला असून वैविध्यपूर्ण स्वरूपात योग दिवस साजरा करण्यासाठी विविध उपक्रम देश आणि राज्य पातळीवर राबवण्यात येतात। एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून ही संकल्पना योगाला जागतिक शाश्वतता आणि व्यक्तिगत आरोग्याशी जोडणारी आहे। या राष्ट्रीय मोहिमेचा सर्वात मोठा कार्यक्रम आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम इथे होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय आयुष राज्यमंत्री आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत 5 लाखांपेक्षा अधिक नागरिक सामील होणार आहेत। उद्या सकाळी 6:30 ते 7:45 या वेळेत होणारा योग संगम हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सामूहिक योग सत्रांपैकी एक ठरणार आहे। यामध्ये देशभरातल्या लाखो संस्था, संघटना आणि समूह एकत्रितपणे सामील होणार आहेत। योग संगमसाठीच्या नोंदणीनं 4 लाखांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे। केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशभरात हरित योग, योग संगम असे विविध उपक्रम शासकीय स्तरावर आयोजित करण्यात आले आहेत। योग महाकुंभाच्या बॅनरखाली संपूर्ण भारतात योग उत्सवाची लाट उसळली। या राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व करत नवी दिल्लीत 3 दिवसीय योग महाकुंभ सुरू आहे। उत्तर प्रदेशमधल्या नोएडा तसंच लडाखच्या डोंगराळ भूप्रदेशात देखील ऐतिहासिक योग महाकुंभ कार्यक्रम सुरू झालाय। आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी देशभरातल्या ग्रामपंचायती सज्ज होत आहेत। योग साधनेला सामुदायिक जीवनाचा भाग बनवण्यासाठी ग्रामप्रमुख, सरपंचांनी पुढाकार घ्यावा या पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्साहाने प्रतिसाद देत ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, पंचायत भवन आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष योग सत्र, सामुदायिक संपर्क उपक्रम आणि सामान्य योग प्रोटोकॉल प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जात आहे।